नमस्कार मित्रांनो, महत्त्वाची सूचना. ही व्हिडिओ हेडफोन लावून ऐकणे आवश्यक आहे. स्वागत आहे तुमचे कोतवाल ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मी एक सामान्य कोतवाल व लॉ ऑफ अट्रॅक्शनचा छोटासा अभ्यासक या नात्याने आपणास सांगू इच्छितो की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून आपण वेतन श्रेणीचा दर्जा प्राप्त करू शकतो. आणि हा माझा 100%च नाही तर 1000% विश्वास आहे. परंतु आपण ही सर्व महसूल सेवक बंधू या गोष्टीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. आणि ही जी मी व्हिडिओ बनवली आहे तिला सतत 21 दिवस रात्री झोपताना ऐकतच झोपायचे आहे. तुमच्या रोजच्या दिवसातले फक्त 5 मिनिटे तुम्हाला आपल्या श्रेणीच्या दर्जासाठी द्यायची आहेत, आणि तेही कुठलीही शंका न करता. तर मित्रांनो, सुरुवात करतो मी या व्हिडिओला. या समोर जे वाक्य येणार आहेत त्यांना डोळे बंद करून शांतीपूर्वक ऐकायचं आहे. मी विश्वास ठेवतो की कोतवालांना योग्य सन्मान आणि वेतन श्रेणीचा दर्जा मिळणारच आहे. कोतवालांचा आवाज आता मजबूत होत आहे आणि सरकारपर्यंत पोहोचत आहे. आमच्या मेहनतीचा आदर होणार आहे. कोतवालांना स्थिर पगार आणि सुरक्षित भविष्य मिळणार आहे. आमची एकजूट आमची सर्वात मोठा ताकद आहे. आम्ही शांततेने आणि ठामपणे लढत आहोत. कोतवालांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळणार आहे. आमच्या कुटुंबाचा अभिमान वाढणार आहे. कोतवालांचा इतिहास मोठा आहे आणि भविष्य उज्ज्वल आहे. आम्ही समाज सेवा करत आहोत आणि समाज आमच्या सोबत उभा राहील. प्रत्येक कोतवालाचा सन्मान होईल. आमचा संघर्ष यशस्वी होणार आहे. कोतवालांना वेतन श्रेणीचा दर्जा मिळेलच. सरकार आमच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहत आहे. आमच्या कष्टांना न्याय मिळेल. कोतवालांच्या समस्या लवकरच संपतील. आम्ही आशावादी आहोत आणि विजय आमचाच होईल. कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळणे ही वेळेची गरज आहे. आता तसेच डोळे बंद करून शांत रहा व मी जे जे समोर बोलणार आहे त्याची कल्पना करा व ते चित्र डोळ्यांसमोर आणा. आता आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निक्सचा वापर करणार आहोत. एका मोठ्या मैदानावर कोतवालांचा आंदोलन चालू आहे. भव्य अशा संख्येने कोतवाल बांधव तेथे आलेले आहेत आणि इथं आपण घोषणा देत आहोत अशी कल्पना सरासरी 30 ते 40 सेकंदापर्यंत करा. खूप जोशाने आपण सर्व घोषणा देत आहोत. तुम्ही मोबाईलमध्ये पाहता सकाळचे 12 वाजलेले आहेत. निरंतर आपण घोषणा देत आहोत. आता सायंकाळचे 5 वाजले. माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुले हे आपल्या पेंडलला भेटायला आलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये GR ची एक प्रत आहे आणि तो GR आहे कोतवालांना वेतन श्रेणी देण्याबाबत. मित्रांनो, आपल्याला श्रेणीचा दर्जा मिळालेला आहे आणि आपणा सर्वांना चंद्रशेखरजी बावनकुले साहेब यांनी आज GR दाखवलेला आहे. आपण खूप आनंदाने जल्लोषाने नाचत आहोत.
कुणी बावनकुले साहेबांचे पाया पडत आहे, तर कुणी एकमेकाला मिठ्या मारत आहेत. सर्वांना अश्रू अनावर झालेले आहेत. सगळे खूप आनंदाने नाचत आहेत. आपण जल्लोष करत आहोत, आनंद व्यक्त करत आहोत. आपण एकामेकाकडे पाहतो तर सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुललेले आहेत. प्रत्येक जण आनंद व्यक्त करत आहेत. अशी आपण समोरचे 50 ते 60 सेकंद कल्पना करा. आता चंद्रशेखर बावनकुले साहेबांचे बोलणे संपलेले आहे. त्यांनी त्यांच्या भाषणातून कोतवालांना श्रेणीच्या दर्जा दिल्याबाबत जी घोषणा केली होती ती पूर्ण केल्याचे बोलत आहेत. आणि आता आपले संघटनेचे पदाधिकारी माईकवर त्यांचे आभार मानत आहेत. आता आपले पदाधिकारी त्या GR ची फोटो काढून आपल्या ग्रुपवर टाकत आहेत. सर्वांनी तो GR आपापल्या मोबाईलवर ओपन केला. त्या GR वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात कोतवालाला वेतन श्रेणी देण्याबाबत असा विषय लिहिलेला आहे. तो वाचून पुन्हा सगळे जल्लोषाने आनंद व्यक्त करत आहेत. आता चंद्रशेखर बावनकुले साहेब आपल्या पेंडाल मधून जात आहेत आणि त्यानंतर आपण सर्व गुलाल उधळून आनंद व्यक्त करत आहोत. मिठ्या मारत आहोत. तो आनंद आपल्या हृदयात साठवून आपण सर्व आपापल्या गावाकडे निघालो. आणि काही वेळानंतर आपण आपापल्या घरी पोहोचलो. घरी सर्वांना ही बातमी दिली तर घरचे सर्वजण सुद्धा खूप आनंदी झालेली आहेत. त्यानंतर आपण सर्वांनी घरी टेलिव्हिजन सुरू केली. टीव्ही चालू झाल्याबरोबर आपल्याला महत्त्वाच्या बातम्यांमध्ये कोतवालांना वेतन श्रेणी मिळाली या संदर्भात बातम्या चालताना दिसत आहेत. त्या पाहून पुन्हा आपण आनंदाने जल्लोष सहकुटुंब सहपरिवार व्यक्त करीत आहोत. आणि अशा प्रकारे आपल्याला श्रेणीचा दर्जा मिळालेला आहे अशी कल्पना करतच तुम्ही झोपून जा.